पाकिस्तानकडून सायबर हल्ल्यांचा प्रयत्न केला जातोय। 2 दिवसात 2 वेळा भारतीय वेबसाईट्स हॅक करण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न झालाय। सुरक्षा यंत्रणांकडून याची गंभीर दखल घेत तपास सुरू आहे। पहलगाममधील झिपलाईन ऑपरेटरवर संशय वाढलाय। झिपलाईन ऑपरेटर आणि ऋषी भट्टच्या जबाबात तफावत आढळून आली आहे। हल्ल्यानंतर घरी गेल्याचा झिपलाईन ऑपरेटरनं दावा केलाय। तसंच झिपलाईन ऑपरेटरनं 5:30 वाजता एक फोन केल्याचं उघड झालंय। त्यामुळे झिपलाईन ऑपरेटरची NIA कडून चौकशी सुरूच राहणार आहे। काश्मीरच्या नागरिकांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे। हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी केलाय। संकटाच्या काळात आम्ही अल्लाहू अकबर म्हणतो असं म्हणत त्यांनी झिपलाईन ऑपरेटरवरील टीकेला उत्तर दिलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे डिजिटल फुटप्रिंट्स तपास यंत्रणांच्या हाती लागलेत। हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर सोशल मीडियावर दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळतेय। दहशतवाद्यांनी रेझिस्टन्स टाइम नावाचा सोशल मीडियावर ग्रुप तयार केला होता। दहशतवाद्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी धडा शिकवतील त्याची सुरुवात झालेली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। तर विरोधकांनी राजकारण न करता सरकार आणि दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबासोबत उभं राहिलं पाहिजे, असं शिंदे म्हणाले। 1 मेला महाराष्ट्र दिनाचं ध्वजारोहण अदिती तटकरे करणार आहेत। दरम्यान भरत गोगावलेंना डावलल्यानं अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आक्रमक झाले। आमदार महेंद्र दळवी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा विषय माझ्या हातात नाही, तो जर माझ्या हातात असता तर मी तात्काळ सोडवला असता, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावरून मिश्किल टिप्पणी केली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला। याचं काम केव्हाच सुरू झालंय, असं शिंदे म्हणाले। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या, मग काय करायचं ते ठरवू, असं विधान केलंय रोहित पवारांनी। दरम्यान राज्यातील महायुती 2029च्या लोकसभेपर्यंत टिकेल, त्यानंतर विधानसभेला युती तुटेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं। भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब मस्केंसह 54 व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रवरानगर इथल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब केरनाथ यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। परिवहन विभागात कोणताही घोटाळा झालेला नाही, भाडेतत्वावर बस घेण्याचा निर्णय होता, ज्यामुळे 1700 कोटींचं नुकसान होणार होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वेळीच ही गोष्ट लक्षात आली, त्यामुळे टेंडर थांबवण्यात आलं, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। सद्भावनेचा ऱ्हास होत असून सामाजिक ऐक्य टिकून राहिलं पाहिजे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्याचकरता काँग्रेसनं सद्भावना रॅलीचा उपक्रम स्वीकारलाय, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी बुलडाण्यामध्ये आढावा बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी सरकारच्या सगळ्या योजनांचा आढावा घेतला। नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब मस्केंसह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। प्रवरानगर इथल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब केरुनाथ यांनी विखे सहकारी साखर कारखान्याचे 2004-2005 तसंच 2007
या कालावधीत असलेल्या संचालक मंडळांनी राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेतलं आणि त्याचा शेतकरी बांधवांना उपयोग न करता स्वतःच्या हिताकरता त्या पैशांचा वापर केला। म्हणून लोणी पोलीस स्टेशनमध्ये बाळासाहेब विखे पाटील यांनी सगळ्या संबंधित संचालक मंडळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी तक्रार यावेळी करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली तलवार परत मिळवण्यात राज्य सरकारला यश आलंय। सरकारनं 47.15 लाखात ही तलवार विकत घेतलेली आहे। बीडच्या येवलवाडी गावातल्या ग्रामसभेमध्ये तणावाचं वातावरण आहे। सरपंचांवरील अविश्वास ठरावाबाबतच्या मतदानावेळी गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे गावातील एक गट आक्रमक झाला। गटविकास अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करण्यात आला। 3 राज्यांच्या सीमेवरील माओवाद विरोधी अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयबीचे प्रमुख तपन डेका छत्तीसगडमध्ये दाखल झाले। डेका यांनी माओवाद विरोधी अभियानासंदर्भात रायपूरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली। विदर्भ वगळता राज्यातील सगळ्या शाळा 16 जून पासून सुरू होणार आहेत। तापमानाचा विचार करता राज्य मंडळाच्या विदर्भातील शाळा 23 आणि 28 जून या कालावधीत सुरू होतील। शिक्षकांना 2 मे ते 15 जून अशी सुट्टी असणार आहे। गेली 35 वर्ष उल्लेखनीय सेवा बजावणारे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या जागी पोलीस आयुक्तपदी कोण नियुक्ती होणार याकडे संपूर्ण पोलीस दलाचं लक्ष लागलेलं आहे। एनआयएचे प्रमुख सदानंद दाते, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार, गृहनिर्माण आणि कल्याण विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी आदींची नावं चर्चेत आहेत। मध्य रेल्वेकडून भिवपुरी रोड ते कर्जत दरम्यान विद्युत वाहिन्यांशी संबंधित यांत्रिक काम केलं जाणार आहे। त्यामुळे 29 एप्रिल ते 4 मे दरम्यान विशेष रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे। या 6 दिवसांमध्ये हा ब्लॉक दररोज मध्यरात्री 2 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत म्हणजे 1:30 असणार आहे। मुंबईच्या मध्य आणि पश्चिम उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिलेत। त्यानुसार दोन्ही मार्गांवर धावणाऱ्या आणि राखीव असणाऱ्या एकूण 280 लोकल्समध्ये कॅमेरे लावण्यात येणार आहेत। सीसीटीव्हीमुळे लोकल चालवताना मोटरमनकडून होणाऱ्या चुका आणि संभाव्य अपघात टाळणं शक्य होणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यांच्या पोलादपूर बाजूकडील वीज पुरवठा कार्यान्वित झालाय। रत्नागिरी बाजूकडील वीज पुरवठा 15 दिवसांमध्येच पूर्ववत होईल। बोगद्यातील गळतीसह अंतर्गत कामं सुरू असून 15 मे पूर्वी दोन्ही बोगद्यांमधील वाहतूक पूर्ण क्षमतेने खुली होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिली आहे। जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि महागाईचा दबाव यामुळे 22 एप्रिल 2025 ला सोन्यानं पहिल्यांदाच प्रति तोळा 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला। गुंतवणूक प्लॅटफॉर्म वेंचुरानुसार गेल्या अक्षय तृतीयेच्या तुलनेत यंदा सोन्याच्या किमतीत 30% वाढ झाली आहे। त्यावेळी सोनं 73,240 रुपये प्रति तोळा होतं। 2029च्या तुलनेत किमतीत सुमारे 200% वाढ झाली आहे। अयोध्येमध्ये राम मंदिराचं बांधकाम यावर्षी 5 जून पर्यंत पूर्ण होणार आहे। मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंगळवारी ही माहिती दिली। मंदिर परिसरातील महर्षी वाल्मिकी, श्री वशिष्ठजी, अहिल्याजी, निषादराज महाराज, शबरी माता आणि अगस्त्य मुनी यांची मंदिरही 5 जून नंतर भाविकांकरता खुली होणार आहेत। राम दरबाराची आणि 6 मंदिरांची पूजा 5 जूनला होणार आहे। मुंबई महानगर प्रदेशात आतापर्यंत 2,79,273 रिक्षा टॅक्सीचं रिकॅलिब्रेशन पूर्ण झालेलं आहे। 10 आरटीओ कार्यालयांमध्ये या गाड्यांचं रिकॅलिब्रेशन पूर्ण होत आहे। रिकॅलिब्रेशनसाठी 30 एप्रिल पर्यंतची मुदत होती।
गायमुख घाट रस्ता दुरुस्तीचं काम 29 एप्रिलपर्यंत केलं जाणार होतं. त्यामुळे घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या जड अवजड वाहतुकीला इथून जाण्यास बंदी घातली गेली होती. पण अद्यापही ते काम पूर्ण न झाल्यानं आता या कामाचा मेगा ब्लॉक हा 1 मे पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती ठाणे वाहतूक विभागानं दिली आहे. गेल्या महिन्याभराहून अधिक काळ खारघर शहरात सिडकोहून अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होतोय. दुरुस्तीचं कारण देऊन सिडको टाळाटाळ करतेय. अनेक सोसायट्या टँकरद्वारे पाणी विकत घेत असून आर्थिक बोजा सहन करावा लागत असल्यानं खारघरकरांसह सिडकोनं बांधलेल्या सोसायटीतील नागरिक त्रस्त आहेत. मुलुसह इलेक्ट्रिक मोटरसायकल्सवारांनी वाहतुकीचे सगळे नियम धाब्यावर बसवण्यात सुरुवात केलेली आहे. या वाहनांचा माल वाहतुकीकरता वापर केला जातोय. हेल्मेटचा वापर होत नाही, सिग्नल आणि नियमांचं उल्लंघन होतं, त्यांच्यावर कारवाई करण्याची कोणतीच तरतूद नसल्यामुळे आरटीओ आणि वाहतूक पोलीस हतबल होऊन फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. युनिसेफ, महापालिका, एकात्मिक बाल विकास प्रकल्प आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या एकत्रित येण्यानं मुंबईतील कुपोषण आटोक्यात आणण्याकरता जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत. गंभीर कुपोषित बालकांची ओळख, त्यांच्या आजारांचं निदान आणि त्यावर तातडीनं उपाय करण्याच्या उद्देशानं मार्गदर्शन करण्यात आलं. 1 जून ते 31 जुलै हा सध्याचा वासेमारी बंदीचा कालावधी बदलावा या मागणीकरता विविध राज्यांमधून वेगवेगळ्या सूचना आलेल्या आहेत. त्यावर अभ्यास करण्याकरता समिती नेमण्यात आली असून कोणताही निर्णय घेताना पारंपरिक मच्छीमारांना प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी दिलं. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी पहिला आंबा खाण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुंबईतील बाजारपेठेत हापूसची मागणी वाढली आहे असा अंदाज आंबा विक्रेत्यांनी वर्तवला आहे. सध्या मुंबईत रोज हापूसच्या सुमारे 15,000 पेट्या येत आहेत. प्रतवारी आकारानुसार 1 डझन आंबा 800 ते 1,200 रुपयांपर्यंत प्रति डझन भावानं विकला जातोय. गेल्या काही वर्षात लठ्ठपणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. अशा आजाराच्या उपचाराकरता लवकरच जे रुग्णालयामध्ये स्वतंत्र ओबेसिटी क्लिनिक स्थापन करण्यात येणार आहे. आठवड्यातून एकदा या लठ्ठपणाची ओपीडी असणार आहे. त्यात केवळ लठ्ठपणाच्या आजारावर निदान, उपचार आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे. नालेसफाईचं काम परिणामकारकरित्या व्हावं आणि त्यात पारदर्शकता राहावी याकरता महानगरपालिका प्रशासनानं मुख्यालयात वॉर रूम स्थापन केली आहे. आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी वॉर रूमला भेट देऊन कामाची पाहणी केली. पटसंख्येला गळती लागल्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याचं सत्र सुरूच आहे. दादरमधील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या नाबरगुरुजी विद्यालयाला पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी 1 मे पासून टाळं लावण्याची नामुष्की शाळा प्रशासनावर ओढावली आहे. ठाणे महापालिका प्रशासनानं महामार्गावरील रस्ते खड्डेमुक्त राहावेत याकरता हालचाली सुरू केल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्यासंबंधीचं पत्र ठाणे महापालिकेनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागांना पाठवलं आहे. धाराशिव जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशांवर गेल्याची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील ही सर्वोच्च तापमानाची नोंद आहे. कडाक्याच्या उकाड्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळतोय. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं मावळातील बाजारपेठेत रत्नागिरीचा हापूस आंबा दाखल झाला. हापूस आंब्याची आवक वाढल्यानं आणि सध्या आंब्याचे दर आवाक्यात असल्यानं ग्राहकांनी आंबा खरेदी करता बाजारात चांगलीच गर्दी केल्याचं बघायला मिळालं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम देहू संस्थानकडून जाहीर करण्यात आलाय. 18 जूनला महाराजांची पालखी ही देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यावर्षी देहू संस्थानकडून 340वा पालखी सोहळा साजरा करण्यात येतोय. वाशिम जिल्ह्यात ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात घटलाय. सध्या संकरित ज्वारीचा हमीभाव 3,371 रुपये प्रति क्विंटल असताना बाजारात या ज्वारीला केवळ 1,850 ते 2,450 रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या वरील बाजूला रॉक बोल्टिंगचं काम झालं। डोंगराला जाळ्यांचं आच्छादन लावण्यात आलं। त्यामुळे डोंगरावरून खाली येणारे दगड या जाळीमुळे थांबणार आहेत। पावसाळ्यात दरड किंवा दगडधोंडे रस्त्यावर येण्याचं प्रमाण त्यामुळे कमी होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं यंदाच्या महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातून येणारी महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा काल पुणे शहरात दाखल झाली। रथयात्रेचं लाल महाल कसबा पेठ इथं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। कराडमध्ये 9 आणि 10 मेला 31वे अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन होणार आहे। या साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील उपस्थित असणार आहेत। जायकवाडी प्रकल्प 70% भरताच धरणालगतची संपादित न करण्यात आलेल्या 184 हेक्टर जमिनीवरील पिकं पाण्याखाली जातात। यामुळे सुमारे 200 शेतकऱ्यांचं दरवर्षी नुकसान होतं। अशावेळी जलसंपदा विभागाला शेतकऱ्यांना भरपाई द्यावी लागते। म्हणून या जमिनी संपादित करण्याचा जलसंपदा विभागानं प्रस्ताव शासनाला गतवर्षी पाठवला होता। यावर कोणताही निर्णय अजून झालेला नाही। बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा फाटा या जवळच्या एका नाल्यावर ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले। अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही वाहनं जागेवरच उलटली। पुण्यातील स्वारगेट बस स्टँड आणि पुणे स्टेशनवरून महागडे मोबाईल चोरणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी 15 मोबाईल्सची चोरी केली। याआधी देखील अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आरोपींनी मोबाईलची चोरी केली होती। दौंड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शाहू महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान मिरवणूक काढण्यात आली। अघोरी बाबा यांचा साहसी कलाविष्कार देखील सादर करण्यात आला। तो पाहण्याकरता शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती। एक महत्त्वाची बातमी आपण बघतो आहोत। महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपची बॅनरबाजी बघायला मिळते। हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपची बॅनरबाजी। हा दृश्यांमध्ये बॅनर आपल्याला बघायला मिळतोय। उजळते भविष्य नवे भगवे अशा स्वरूपाची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि त्यातून हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने समोर आणण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे। या बॅनरमधून हे स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळतंय। आता आपण पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळतोय। यंदाच्या एप्रिलमध्ये तापमानाचा नवा विक्रम नोंदवला गेलाय। शिवाजीनगर इथं 13 दिवस तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिल्याची नोंद झाली। गेल्या 10 वर्षात यंदाच्या एप्रिलमधील सर्वाधिक दिवस तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिल्याचं दिसून येत आहे। मॉन्सून पूर्व कामांचं नियोजन करून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत आणि कामं करताना सगळ्या संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली। जिल्ह्यातील मॉन्सून पूर्व तयारी संदर्भातील आढावा बैठक डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली। अक्षय तृतीयेच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन वाहतूक बदल करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गणेश रस्ता तसंच लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले। या भागातील पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। सतत वाढत असलेल्या उन्हामुळे पुणे शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। 1 एप्रिलपासून आतापर्यंत आग लागण्याच्या 600 पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत। यामध्ये घरगुती आग, विजेच्या उपकरणांमुळे लागलेली आग, कचरा, गॅस गळती, ऑइल गळती आणि काचेमुळे लागलेल्या आगींचा समावेश आहे। प्रशासकीय राजवटीमुळे महापौर पद रिक्त असल्याने पिंपरी चिंचवड महापालिका सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टकडून गरीब गरजू रुग्णांना मिळणारी 5000 रुपयांची वैद्यकीय मदत गेल्या 3 वर्षांपासून बंद आहे। शहरातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना प्रशासकीय राजवटीचा फटका बसला आहे। लोकप्रतिनिधी आल्यानंतरच ही मदत केली जाणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं।
पिंपरी चिंचवड महापालिकेनं ई-ऑफिस या नव्या डिजिटल प्रणालीनुसार कामकाजाची सुरुवात केल्यानंतर आता उद्यानांमध्येही ऑनलाईन शुल्क स्वीकारायला सुरुवात केली आहे। उद्यान विभागानं शहरातील 10 उद्यानांमध्ये पॉइंट ऑफ सेल मशीन्सची व्यवस्था केली आहे। नागरिकांना अडचणी समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडता याव्यात या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सर्व विभाग प्रमुख आठवड्यातील 2 दिवस नागरिकांच्या भेटीकरता पूर्णवेळ कार्यालयात उपलब्ध असणार आहेत। त्यानुसार नागरिकांना दर सोमवारी आणि गुरुवारी अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे। अटल सेतूला जोडणाऱ्या प्रस्तावित वरळी शिवडी उन्नत रस्त्याकरता एल्फिस्टन पूल पाडण्याच्या निर्णयाला एका नागरिकानं मंगळवारी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं। त्याने याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन त्याच्या म्हणण्यावर विचार करण्याचे आदेश न्यायालयानं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिले आहेत। बांधकामांच्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणाची आणि हवेच्या गुणवत्तेची अचूक स्थिती कळण्याकरता मुंबईतील सगळ्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवर प्रदूषण देखरेख उपकरण बसवण्याचे आदेश देण्यात आले होते। तरी या आदेशांचं पालन न केल्यानं उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला फटकारलं। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचं नाक दाबायला सुरुवात केली। भारत कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली होती। या पार्श्वभूमीवर कंगाल पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमोर हात पसरले असून त्यांच्याकडून तब्बल 11,000 कोटींची मागणी केली आहे। दरम्यान यावर नाणेनिधीकडून 9 मे रोजी निर्णय घेण्यात येणार आहे। अटल सेतू तसंच वरळीला जोडणाऱ्या पुलाचा आराखडा सदोष आहे। या प्रकल्पाच्या आड येणारा प्रभादेवीचा पूल तोडू नये अशी मागणी याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात करण्यात आली आहे। या प्रकरणी खंडपीठानं MMRDAकडे दाद मागण्याचे निर्देश याचिकाकर्त्याला दिले आहेत। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा उत्साह बाजारात दिसतोय। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणं देखील शुभ समजलं जात आहे। आज दिवसभरात मुंबईतील सराफा बाजारात सुमारे 200 कोटी रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज आहे। देशाच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेचं कारण देत पॅगासस हेरगिरी प्रकरणाचा तांत्रिक अहवाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। या इस्रायली स्पायवेअरच्या माध्यमातून राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सरकारी अधिकाऱ्यांचे फोनवरील वैयक्तिक संभाषण मेसेजेस हॅक करून त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा आरोप आहे। मतदार यादीची आधारशी लिंक करणे तुर्तास तरी मतदारांना बंधनकारक नसेल असं केंद्र सरकारनं सांगितलंय। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं। त्यावर मतदार यादी आधारशी लिंक करण्याचं आश्वासन निवडणूक आयोगानं दिलं। पण या आधार लिंक करण्याची बाब तूर्त तरी ऐच्छिकच राहील असं सूत्रांचं म्हणणं आहे।